नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जेव्हा आपलेच लोक त्रास देतात तेव्हा काय करायचं. चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, आयुष्यात बाहेरची माणसं जेव्हा त्रास देतात ना, तेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकतो किंवा त्यांच्याशी संबंध तोडू शकतो. पण काय करायचं जेव्हा आपल्याच हक्काची, रक्ताची माणसं म्हणजेच घरातले लोक आपल्याला मानसिक त्रास देऊ लागतात? जेव्हा घरी सुखाचं ठिकाण न राहता तणावाचं केंद्र बनतं, तेव्हा नक्की काय करावं बरं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच गंभीर विषयावर बोलणार आहोत. त्रासाचे स्वरूप ओळखा. सगळ्यात आधी हे समजून घ्या की त्रास नक्की कशा प्रकारचा आहे. सततची टीका, तुमच्या प्रगतीवर जळणे किंवा अडथळे आणणे, इमोशनल ब्लॅकमेल, तुमच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणे. लक्षात घ्या, प्रत्येक भांडण म्हणजे त्रास नसतो बरं, पण जर या गोष्टी रोजच्याच झाल्या असतील तर मात्र विचार करण्याची गरज आहे. मित्रांनो, तुम्ही काय करू शकता? सगळ्यात प्रथम स्वतःला दोष देणं थांबवा. अनेकदा अनेकदा काय होतं की घरातले लोक आपल्याला असं भासवतात की सगळी चूक आपलीच आहे. पण शांतपणे विचार करा, तुम्ही खरंच चुकीचे आहात का? स्वतःची किंमत ओळखायला शिका. आता बघूया नंबर 2, मर्यादा आखून द्या. आपल्याकडे मर्यादा किंवा बाउंड्रीज हा शब्द लोकांना आवडत नाही, पण घरातल्यांना प्रेमाने हे सांगा की तुमच्या कोणत्या गोष्टी मला आवडत नाही किंवा माझ्या कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नका. आता बघूया नंबर 3, भावनिकरित्या लांब व्हा. जर समोरची व्यक्ती बदलायला तयारच नसेल ना, तर त्यांच्या शब्दांना मनाला लावून घेणं थांबवा. ते जे बोलतात ना, ते त्यांचं मत आहे, तुमची सत्यता नाही. आता बघूया नंबर 4, आर्थिक स्वातंत्र्य. जर तुम्हाला खूप जास्त त्रास होत असेल ना, तर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यावर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही कोणावरही अवलंबून नसताना, तेव्हा तुमचा स्वाभिमान आपोआप वाढतो. मित्रांनो, आई वडील किंवा भावंड वाईट नसतात, पण कधीकधी त्यांच्या वागण्याच्या पद्धती चुकीच्या असतात. त्यांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला कसं शांत ठेवायचं हे शिका. जर परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर एखाद्या विश्वासू मित्राशी बोला किंवा प्रोफेशनल काउन्सिलरची मदत घ्या. आणि एक शेवटचं लक्षात घ्या, तुमचे मानसिक आरोग्य ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे. मित्रांनो, घरातली माणसं बदलतील याची वाट बघण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवा. तुम्हालाही असा अनुभव आला आहे का की तुम्ही परिस्थिती कशी हाताळली? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ कोणाला तरी मदत करू शकतो. त्यासाठी अशा व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर मात्र जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.